नमस्कार मित्रांनो, आज आपण बीपी आणि शुगर म्हणजे ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे आजकाल यंग लोकांमध्ये का बरं जास्त दिसायला लागलं हे आपण डिस्कस करणार आहे. की फक्त वयस्कर लोक आहे त्यांच्यामध्येच डायबिटीज आणि बीपी दिसतो असं नाहीये. यंग लोकांमध्ये सुद्धा डायबिटीज आणि बीपीचं प्रमाण वाढून गेलेलं आहे आणि ह्याचं कारण हे आहे की त्यांचं स्ट्रेस, जीवनशैली, लाईफस्टाईल, त्यांच्या जॉबचं टेन्शन, नियमितपणे बाहेर कॅन्टीन मध्ये खाणं, त्यांना डायबिटीज आणि बीपीचा त्रास लवकरात लवकर होऊ शकतो. तर रेग्युलर बीपी आणि शुगर चेक केले पाहिजे. जवळच्या एमडी मेडिसिन डॉक्टरकडे जाऊन तुमचं रेग्युलर बीपी चेकअप आणि शुगर ही 100% तपासलीच गेली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं HbA1c चेक केलं गेलं पाहिजे. तुम्ही घरी एक ऑटोमॅटिक बीपी ॲपरेटस घेऊन बीपी मॉनिटरिंग केलं पाहिजे. डेली एक्सरसाइज केली पाहिजे. एक्सरसाइज केल्यामुळे 10 मिलीमीटर मर्क्युरीचं त्याच्याने आपण बीपी कमी करू शकतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखाद्याचं बीपी 150/90 असेल तर नियमितपणे रेग्युलर एक्सरसाइज केल्यानंतर त्याचं 10 mm ऑफ Hg कमी होतं बीपी, म्हणजे 140/80 पर्यंत होऊ शकतं. ठीक आहे. आणि रेग्युलर बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये जास्त तेलकट, तुपकट, लोणचं, पापड हे अवॉइड केलं पाहिजे. सॉल्टी पदार्थ अवॉइड केलं पाहिजे. सॉल्ट कमीत कमी घेतलं पाहिजे जेणेकरून बीपी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. थँक्यू.